नमस्कार, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तिळाची चटणी बनवली आहे। त्यामध्ये मी तीळ, खोबरं, लसूण, लाल मिरच्या घेतल्या। खोबऱ्याला मी किसून घेतलं, बघू शकता तुम्ही। आणि आता मी चुलीवरती तवा गरम झाला आणि त्यावर मी लसूण अशा प्रकारे भाजून घेतला आहे। ते भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये सर्व साहित्य टाकून दिलं आहे। लसूण भाजल्यानंतर मी तीळ, किसलेलं खोबरं, लाल मिरची अशा प्रकारे मी भाजून घेतला आहे। असं खमंग वास येत होता त्याचा। त्यानंतर ते मी मिक्सरमध्ये थोडंसं मीठ टाकून ते बारीक करून घेतलं आहे। आणि तेलामध्ये नंतर मी तळून घेतलं, फ्राय करून घेतलं चटणीला थोडंसं। आणि अशा प्रकारे खूप छानच वास येत होता। आणि मग नंतर ते काढून मी ते मस्तपैकी एक बाजरीची भाकर बनवली। अशा प्रकारे मी भाकर केली आणि बघू शकता तुम्ही कशी भाकर झाली ते। आणि खूपच छान लागली भाकर। तर अशा प्रकारे छान छान रेसिपी चुलीवरती छान लागतात, आरोग्यासाठीही ते छान असते। आणि तूप टाकून मी चटणी त्यावर टाकली आणि खूपच चविष्ट झाली आहे माझी बाजरीची भाकर आणि तिळाची चटणी। माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।